Hello and welcome student. We are discussing structural organization in animal. So structural organization in animals याच्यामधला जो सेकंड पार्ट आहे ॲनिमल टाईपचा स्टडी हा आपण स्टार्ट केलेला आहे आणि या पार्टमध्ये आपण कॉकरोच हा जो ऑर्गॅनिझम आहे हा डिटेल स्टडी करणार आहोत. त्याची मॉर्फॉलॉजी आणि ॲनाटॉमी आपण डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय मॉर्फॉलॉजी? So morphology is study of external features. So externally organismचे जे काही फीचर्स दिसत आहेत या फीचर्सचा स्टडी करणं याला मॉर्फॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि ॲनाटॉमी जी आहे याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमचा स्टडी किंवा ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल जे काही ऑर्गन्स आहेत त्यांचा जो स्टडी आहे मग त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम येतात. हे आपण ॲनाटॉमीमध्ये स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट मॉर्फॉलॉजी आपण स्टडी करतोय. सो इन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन वी आर डिस्कसिंग मॉर्फॉलॉजी ऑफ कॉकरोच. आपण कॉकरोचची मॉर्फॉलॉजी जी आहे ती स्टडी करतोय. मी आत्ताच तुम्हाला मॉर्फॉलॉजीचं मिनिंग सांगितलं. मॉर्फॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर. एक्सटर्नल फीचर्सचा जो स्टडी आहे याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. मग कॉकरोचची बॉडी एक्सटर्नली 3 पार्टमध्ये डिवाइड होते. सो फर्स्ट जो पार्ट आहे तो आहे हेड, सेकंड थोरॅक्स and third abdomen. So externally cockroach body is divided in 3 parts: head, thorax and abdomen. So externally या 3 पार्ट मध्ये कॉकरोचची बॉडी जी आहे ती डिवाइड केली जाते. मग आता याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे हेड हा आपण डिटेल स्टडी केलेला आहे किंवा डिस्कस केलेला आहे. आणि हेडमध्ये आपण कोणते पार्ट स्टडी केले तर याच्यामध्ये फर्स्ट माउथ पार्ट आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट कंपाऊंड आईज आणि अँटेनी ह्या तिन्ही पार्टचा स्टडी केलेला आहे. अँटेनीचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन. सेकंड जे पाहिले आपण कंपाऊंड आईज. मग कंपाऊंड आईज म्हणजे काय असतात, मोझाईक विजन कसं असतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि माउथ पार्ट जे आहेत कॉकरोचचे त्याच्यामध्ये अप्पर लिप, लोअर लिप, टंग, त्याचे ट्रू जॉ, ॲक्सेसरी जॉज हे पार्ट म्हणजेच लॅब्रम, लॅबियम, त्यानंतर मॅक्झिला, मॅन्डिबल्स आणि हायपोफॅरिंग्स हे पार्ट आपण स्टडी केलेले आहेत. सो इथपर्यंत आपली मॉर्फॉलॉजी कंप्लीट झालेली आहे. याच्यामधला जो सेकंड पार्ट आहे थोरॅक्स हा पार्ट आपण आज स्टार्ट करणार आहोत. सो सेकंड पार्ट इज थोरॅक्स. ओके, कॉकरोचच्या हेडनंतर पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यामधले फर्स्ट 3 सेगमेंट मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवली होती. तर त्यातले जे फर्स्ट 3 सेगमेंट आहेत हे 3 सेगमेंट थोरॅक्समध्ये येतात. म्हणजे बघा, सपोज जर हे कॉकरोचचं हेड असेल आणि यानंतर कॉकरोचचा असा बॉडी पार्ट स्टार्ट होत असेल पाठीमागचा, तर याच्यामध्ये हे फर्स्ट जे ब्रॉड दिसते हे सेकंड आणि हे थर्ड असे फर्स्ट 3 सेगमेंट जे आहेत या 3 सेगमेंटपासून त्याचं थोरॅक्स जे आहे ते तयार होतं. आणि त्या 3 सेगमेंट नंतर तिथून पुढचा जो पार्ट आहे याला ॲब्डोमेन असं म्हटलं जातं, जो 10 सेगमेंटपासून बनलेला आहे. सो फर्स्ट आपण थोरॅक्स पाहतोय. सो थोरॅक्स इट इज मेड अप ऑफ 3 सेगमेंट. सो थोरॅक्स जे आहे ते 3 सेगमेंटपासून तयार झालेलं आहे. प्रत्येक सेगमेंटला वेगळा नेम आहे. जसं मी इथं ड्रॉ केलेलं आहे याच्यामध्ये फर्स्ट जे आहे जे ब्रॉड दिसतंय याला प्रोथोरॅक्स असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड जे आहे याला मेझोथोरॅक्स आणि थर्डला मेटाथोरॅक्स. सो प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स असे 3 सेगमेंट जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो सेकंड इट इज मेड अप फर्स्ट इट इज मेड अप ऑफ 3 सेगमेंट. नेक्स्ट these are called first prothorax, second mesothorax आणि थर्ड मेटाथोरॅक्स. सो थोरॅक्स जे आहे हे 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं किंवा थोरॅक्समध्ये 3 सेगमेंट आहेत
आणि प्रत्येक सेगमेंटचं सेपरेट नेम सांगितलं. फर्स्ट जे सेगमेंट आहे ते प्रोथोरॅक्स, त्याच्यानंतर सेकंड किंवा मिडल सेगमेंट जे आहे ते मेझोथोरॅक्स आणि लास्ट जे आहे याला म्हटलं जातं मेटाथोरॅक्स. सो इन दिस वे थोरॅक्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. या 3 पार्टमध्ये थोरॅक्स जे आहे ते डिवाइड झालेले. आता बघा हे थोरॅक्स पुढे कोणाला कनेक्ट झालेलं आहे? हेडला. सो हेड आणि थोरॅक्स यांच्यामध्ये जे कनेक्शन असतं ते नेक हे कनेक्टिंग मेम्ब्रेन असतं. सो नेक्स्ट हेड इज कनेक्टेड टू थोरॅक्स by membranous neck. ओके, सो कॉकरोचचं जे हेड आहे हे हेड थोरॅक्सला अटॅच झालं आहे, कनेक्ट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये कनेक्शन जे आहे ते कोणामुळे तयार झालेलं आहे तर मेम्ब्रॅनस नेक. जी नेक असते मेम्ब्रॅनस असते, तर या नेकमुळे हेड आणि थोरॅक्स एकमेकांना कनेक्ट होतात. नेक्स्ट बघा, ह्या थोरॅक्स या रिजनमध्ये जसं आपण हेडमध्ये पाहिलं की काय काय आहे, अँटेनीज आहेत, कंपाऊंड आयज आहेत आणि माउथ पार्ट. हे 3 जे पार्ट आहेत ते हेड या रिजनमध्ये येतात. तसं थोरॅक्समध्ये काय येतं? सो इन थोरॅक्स कॉकरोच हॅज 3 पेअर्स ऑफ लेग, वॉकिंग लेग. पायाच्या 3 जोड्या 3 पेअर्स ऑफ लेग असतात आणि ते या थोरॅक्समध्ये अटॅच असतात. आणि सेकंड आहे 2 पेअर्स ऑफ विंग्स. सो बघा थोरॅक्स या रिजनमध्ये कॉकरोचला लेग्स आणि विंग्स जे आहेत त्या थोरॅक्स या रिजनमध्ये अटॅच झालेल्या असतात. मग त्याला जे लेग्स आहेत ते 3 पेअर्स ऑफ लेग्स असतात आणि विंग्स ज्या आहेत त्या 2 पेअर्स ऑफ विंग्स. विंग्सच्या 2 जोड्या आणि लेग्सच्या 3 जोड्या ज्या आहेत या थोरॅसिक रिजनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट बघा, each thoracic segment has walking legs. प्रत्येक थोरॅसिक सेगमेंटमध्ये वॉकिंग लेग्सची एक जोडी असते. थोरॅक्समध्ये सेगमेंट किती आहेत? 3, 1, 2, 3 आणि लेग्सच्या पेअर किती आहेत? त्यासुद्धा 3. सो 3 पेअर्समधली फर्स्ट पेअर या सेगमेंटला अटॅच असते, सेकंड या सेगमेंटला आणि थर्ड या सेगमेंटला. सो यावेळी कॉकरोचचे जे 3 पेअर्स आहेत लेग्सचे ते थोरॅक्समधल्या प्रत्येक एका सेगमेंटला एक पेअर अटॅच झालेली असते. सो यावेळी त्याचे लेग्स असतात. मग आता हे जे लेग्स आहेत 3 पेअर्स ऑफ लेग्स आहेत आणि प्रत्येक थोरॅसिक सेगमेंटला एक पेअर अटॅच झालेली असते हे आपण पाहिलं. मग आपण आता या लेग्सबद्दलच डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात. सो नेक्स्ट इज लेग्स. सो आधी सांगितल्याप्रमाणे 3 पेअर्स आहेत लेग्सचे, वॉकिंग लेग्स आहेत. त्यानंतर प्रत्येक जो लेग आहे तो 5 पोडोमर्सपासून बनलेला आहे. ओके, तर 5 पोडोमर्स म्हणजे काय? तर कॉकरोचच्या लेगचं स्ट्रक्चर या पद्धतीनं वेगवेगळे असे जॉईंटेड स्ट्रक्चर आपल्याला त्याच्या लेगमध्ये पाहायला मिळतात. हा एक, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या पद्धतीनं असे जॉईंट्स असतात आणि 5 पोडोमर किंवा 5 वेगवेगळे सेगमेंट जे आहेत ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स आर देअर इन कॉकरोच अँड ईच लेग इज मेड अप ऑफ 5 पोडोमर्स. प्रत्येक लेग 5 पोडोमर्सपासून बनलेला आहे. मग आता 5 पोडोमर्स काय आहेत बघा. सो फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज कॉक्सा, सेकंड इज ट्रोकॅन्टर, नेक्स्ट इज फेम्यूर, टिबिया आणि लास्ट जो आहे तो टार्सस. सो 5 पोडोमर सांगितले त्या पद्धतीने हा जो पहिला आहे तो कॉक्सा, या ठिकाणी असतो तो ट्रोकॅन्टर, फेम्यूर, टिबिया आणि टार्सस. ह्या 5 सेगमेंटमध्ये त्याचं लेग जे आहे ते डिवाइड झालेलं आहे. सो हे जे नेम आहेत कॉक्सा, ट्रोकॅन्टर, फेम्यूर, टिबिया आणि टार्सस हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत, NCERTमध्ये दिलेले नाहीत. NCERTमध्ये एवढं सांगितलेलं आहे देअर आर 3 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स. हे पुढचे डिटेल्स हे स्टेटमेंट तिथे नाही. नेक्स्ट बघा,
लास्ट टार्सस, टार्सस जो आहे तो लेगचा लास्ट सेगमेंट आहे आणि हा जो लास्ट सेगमेंट आहे तो कशापासून बनलेला आहे तर इट इज मेड अप ऑफ 5 मूवेबल टार्सोमियर. ओके, सो हा जो शेवटचा सेगमेंट आहे एवढा, तर या सेगमेंटला टार्सस असं म्हटलं जातं आणि हा जो टार्सस आहे तो 5 मूवेबल टार्सोमियरपासून हा जो टार्सस आहे तो बनलेला आहे. सो टार्ससमध्ये पुन्हा काय आले टार्सोमियर्स. टार्सोमियर्स आर देअर इन द टार्सस. तर टार्ससमध्ये 5 मूवेबल टार्सोमियर्स असतात. ओके, लास्ट टार्सोमियर जो आहे, लास्ट टार्सोमियर हॅज पेअर ऑफ क्लॉज. ओके, यातला जो लास्ट टार्सोमियर आहे याला क्लॉज जे आहेत ते प्रेझेंट असतात. जसं नख हँड टाईप स्ट्रक्चर त्यांना क्लॉज असं म्हटलं जातं. सो लास्ट जो सेगमेंट आहे टार्ससमध्ये पुन्हा किती सेगमेंट 5 सेगमेंट ज्यांना टार्सोमियर असं म्हटलं जातं. यातला शेवटचा जो टार्सोमियर आहे याला पेअर ऑफ क्लॉज अटॅच असते आणि कुशन लाईक एरोलियम असतं. कुशन लाईक एरोलियम. एरोलियम कुशन लाईक एरोलियम आहे त्याला आणि हे जे एरोलियम आहे ते त्याला क्लिंगिंगसाठी हेल्प करतं. तर हे क्लॉज आणि एरोलियम म्हणजे सपोज उंच गोष्टीवरून तो खाली पडतोय तर तेव्हा त्याला अटॅच होण्यासाठी सपोर्टला ते क्लॉज आणि एरोलियम त्याला क्लिंग करण्यासाठी म्हणजे स्वतःला लटकवून ठेवण्यासाठी ते क्लॉज आणि एरोलियम त्याला हेल्प करतात. सो दिस इज अबाउट लेग्स. सो वी आर स्टडिंग thorax. In thorax there are 3 segments named as prothorax, mesothorax and metathorax sequentially. Now this thorax contain 3 pairs of walking leg and 2 pairs of wings. So 3 pairs of walking leg they are present in thorax and arrangement is like each segment of thorax has 1 pair of walking leg. प्रत्येक सेगमेंटला व्हेंट्रली खालच्या बाजूने वॉकिंग लेग एक जोडी जी आहे वॉकिंग लेगची अटॅच आहे. मग लेगबद्दल आपण डिटेल पाहिलं. सो देर आर 3 पेअर्स ऑफ लेग. ईच लेग इज मेड अप ऑफ 5 पोडोमर्स. नाव दीज 5 पोडोमर्स आर नेम्ड ॲज कॉक्सा, ट्रोकॅन्टर, फेम्यूर, टिबिया अँड टार्सस. मी तुम्हाला सांगितलं हा जो पॉईंट आहे हा एक्स्ट्रा आहे, स्टेट बोर्डमध्ये दिलेला, NCERTमध्ये दिलेला नाही. नेक्स्ट लास्ट जो सेगमेंट आहे टार्सस, इट इज मेड अप ऑफ 5 मूवेबल पार्ट, 5 मूवेबल सेगमेंट अँड दोज मूवेबल सेगमेंट आर कॉल्ड ॲज टार्सोमियर. त्या मूवेबल सेगमेंट्सना टार्सोमियर असं म्हटलं जातं. यातला जो लास्ट टार्सोमियर आहे या टार्सोमियरला पेअर ऑफ क्लॉजचे एक पेअर आणि कुशन लाईक एरोलियम असतं. कुशनसारखं एरोलियम आणि पेअर ऑफ क्लॉज असते जी त्याला क्लिंगिंगसाठी हेल्प करते. सो इथं लेग्स हा पॉईंट आपला संपलेला आहे. यानंतरचा जो सेकंड पॉईंट आहे विंग्स तो आपण नेक्स्ट स्टडी करतोय. सो इथपर्यंत सगळ्यांच्या कंटेंट लक्षात आलं का पहा. नेक्स्ट इज विंग्स. विंग्स किती आहे 2 पेअर्स ऑफ विंग्स. सो विंग्सबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे पहा. ओके, सो थोरॅक्समध्ये असणारा जो सेकंड पार्ट आहे तो आहे विंग्स. सो फर्स्ट आपण लेग स्टडी केले. देर आर 3 पेअर्स ऑफ लेग्स. तर विंग्स जे आहेत याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. फर्स्ट देर आर 2 पेअर्स ऑफ विंग्स. 2 पेअर्स ऑफ विंग्स. विंग्स किंवा पंखांच्या 2 जोड्या ज्या आहेत ते या ठिकाणी प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा हे जे विंग्स आहेत ते कुठे अटॅच झालेले असतात तर फर्स्ट पेअर of wing is attached to mesothorax and second pair of wing it is attached to tergum of metathorax.
ओके, सो कॉक्रोच जो आहे याच्यामध्ये टर्गम, स्टर्नम, प्ल्युरा, आर्थ्रोडियल मेम्ब्रेन हे पॉईंट जे आहेत ते आपण आधी स्टडी केलेले आहेत. मग आता याच्यामध्ये त्याच्याकडे ज्या 2 पेअर्स ऑफ विंग्स आहेत ह्या थोरॅक्समध्येच अटॅच आहेत. मात्र थोरॅक्समध्ये 3 सेगमेंट आहेत, प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. सो तुमच्या लक्षात येईल फर्स्ट पेअर ऑफ विंग कोणाला अटॅच झालेली आहे? मेझोथोरॅक्सला. याचा अर्थ प्रोथोरॅक्सला विंग्सची कोणतीही पेअर अटॅच होत नाही. प्रोथोरॅक्सला विंग्सची कोणतीही पेअर अटॅच होत नाही. मेझोथोरॅक्सला फर्स्ट पेअर आहे ती अटॅच झालेली आहे आणि सेकंड पेअर ऑफ विंग जी आहे ती कुठे अटॅच झालेली आहे? तर त्याच्या पाठीमागचा मेझो नंतरचा नेक्स्ट आहे मेटाथोरॅक्स. मेटाथोरॅक्सच्या टर्गमला ही सेकंड पेअर ऑफ विंग जी आहे ती अटॅच झालेली असते. नेक्स्ट बघा, 2 विंग जे आहेत त्यातली फर्स्ट पेअर जी आहे यांना फोर विंग म्हटलं जातं आणि दुसरी जी पेअर आहे यांना हाइंड विंग असं म्हटलं जातं. सो फर्स्ट बघा, फोर विंग. फोर विंग कशा आहेत पहा. सो फोर विंग इट इज फर्स्ट पेअर ऑफ विंग्स. लक्षात येण्यासाठी फर्स्ट पेअर ऑफ विंग्स. सेकंड, हे जे फोर विंग आहेत यांना टेगमिना असंही म्हटलं जातं. दे आर कॉल्ड ॲज टेगमिना. नेक्स्ट, दे आर ओपेक, लिदरी, ओके, अँड डार्क. ओके, सो काय सांगितलं बघा, फर्स्ट जी पेअर आहे विंग्सची या पेअरना फोर विंग असं म्हटलं जातं आणि या ज्या फोर विंग आहेत यांना टेगमिना असंही म्हणतात. तर हे जे टेगमिना आहेत ह्या डार्क, ओपेक आणि लिदरी असतात. त्यांचा कलर डार्क असतो. ओपेकचा अर्थ होतो की लाईट त्याच्यामधून आरपार जाऊ शकत नाही, ट्रान्सपरंट नाही आहेत ते विंग्स. सो ओपेक आहे. आणि सेकंड लिदरी, लिदरी टेक्स्चर आहे त्यांचं, लेदरसारखं टेक्स्चर आहे. सो अशी फर्स्ट पेअर ऑफ विंग आहे. सेकंड थिंग या विंगबद्दल बघा, इट कव्हर्स हाइंड विंग व्हेन इन रेस्ट. जेव्हा ते रेस्टमध्ये असतात तेव्हा हाइंड विंगला कव्हर करतात. म्हणजे बघा, जर हा थोरॅक्स असेल, थोरॅक्समधलं फर्स्ट सेगमेंट, सेकंड सेगमेंट आणि थर्ड सेगमेंट. आता या सेकंड सेगमेंट जे आहे मेझोथोरॅक्स याला फर्स्ट पेअर अटॅच होते आणि इथं जे आहे ती सेकंड पेअर विंगची अटॅच होते. सो ही जी सेकंड पेअर आहे त्याच्यावरती ही फर्स्ट पेअर जेव्हा हा रेस्टमध्ये आहे त्यावेळी ही फर्स्ट पेअर सेकंड पेअर विंग्सला कव्हर करते. सो लक्षात आलं का पहा, फोर विंग ज्या आहेत त्या हाइंड विंगच्या वरती पूर्ण कव्हर करतात हाइंड विंगना जेव्हा त्या रेस्टमध्ये असतात. सेकंड थिंग, या ज्या फोर विंग आहेत दे डू नॉट हेल्प इन फ्लाईट. या फ्लाईटमध्ये हेल्प करत नाहीत किंवा उडण्यासाठी मदत करत नाहीत. सो विंग्सचं मेन फंक्शनच आहे फ्लाईंगसाठी हेल्प करणं. मात्र कॉक्रोचमध्ये ज्या 2 पेअर्स आहेत त्यातली पहिली जी पेअर आहे ती कॉक्रोचला फ्लाईंगसाठी हेल्प करत नाही. मुळात कॉक्रोचकडे जरी विंग्स असल्या तरी कॉक्रोच रेअरली फ्लाईंग करतो. तो जास्त करून आपल्याला फ्लाईंग करताना पाहायला मिळत नाही. सो रेअरली फ्लाईंग आहे. तरीही फर्स्ट पेअर ऑफ विंग जी आहे, पहिली जोडी जी आहे विंग्सची, ती त्याला फ्लाईंगसाठी हेल्प करत नाही. इनस्टेड दे आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर. दे आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर. सो या ज्या आहेत या प्रोटेक्टिव्ह नेचरच्या असतात, शक्यतो फ्लाईंगमध्ये हेल्प करणार नाहीत. आता दुसरी जी पेअर आहे विंग्सची यांना हाइंड विंग असं म्हटलं जातं. ओके, सो हाइंड विंग ज्या आहेत या कशा असतात बघा. पहिली गोष्ट, फर्स्ट पेअर किंवा फोर विंग कुठे अटॅच झालेल्या मेझोथोरॅक्सला आणि सेकंड पेअर किंवा हाइंड विंग जी आहे ती कुठे अटॅच झालेली असते मेटाथोरॅक्सच्या टर्गमला. सो हाइंड विंग इट इज सेकंड पेअर ऑफ विंग. ही विंग्सची सेकंड पेअर आहे किंवा दुसरी जोडी आहे. त्यानंतर नेक्स्ट, या ज्या विंग आहेत या ट्रान्सपरंट आणि मेम्ब्रॅनस असतात. सो दे आर ट्रान्सपरंट अँड मेम्ब्रॅनस. ओके,
ट्रान्सपरंट आहेत आणि मेम्ब्रॅनस आहेत. ओके. अँड सेकंड थिंग, hind pair or hind wing, they help in flying or they help in flight, hence these are true wings. हे जे आहेत हे ट्रू विंग्स आहेत कारण हेल्प करतात हे फ्लाईंगसाठी किंवा फ्लाईंगला ॲक्च्युली हेल्प करणारे या विंग्स आहेत, म्हणून या विंग्सना ट्रू विंग्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट दी विंग्स. विंग्सची इन्फॉर्मेशन कळली का बघा. कॉक्रोचकडे किती विंग्स असतात? 2 pairs ऑफ विंग्स. फर्स्ट पेअर इज कॉल्ड ॲज फोर विंग and second pair is called as hind wing. First pair of wing is attached to mesothorax and second pair of wing is attached to tergum of metathorax. Next, in case of the forewing, these are called as stegmina and they are opaque, leathery and dark. Mostly these forewing, they do not help in flight, but their main function is protection. Next, when cockroach in rest, cockroach is present in rest, in that condition these forewing covers the hind wing. forewing जे आहेत त्या hind wing ना पूर्णपणे कव्हर करतात. नेक्स्ट, hind wing. hind wing it is second pair of wing. it is transparent and membranous and help in flight. ट्रान्सपरंट आणि मेम्ब्रॅनस असतात आणि फ्लाईटमध्ये किंवा उडण्यासाठी या मदत करतात. अँड दीज आर ट्रू विंग्स. या ज्या आहेत या ट्रू विंग्स आहेत. सो या विंग्स बरोबरच आपला थोरॅक्स हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट झालेला आहे. सो पुन्हा एकदा रिपीट करते. कॉक्रोचची बॉडी एक्सटर्नली 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केली. हेड, थोरॅक्स अँड ॲबडोमेन. जो आपण हेड स्टडी केला तर या हेडमध्ये कंपाऊंड आयज, अँटेनी आणि माउथ पार्ट हे 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. सेकंड आपण थोरॅक्स स्टडी केला जो 3 सेगमेंटपासून बनलेला आहे. प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. तर याच्यामध्ये आपल्याला 2 pairs ऑफ विंग्स आणि 3 pairs ऑफ लेग्स जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यानंतरचा मॉर्फॉलॉजीमधला लास्ट पार्ट आहे ॲबडोमेन. तर तो आपण स्टार्ट करतोय. सो नेक्स्ट इज ॲबडोमेन. सो सी, ओके. सो मॉर्फॉलॉजी ऑफ कॉक्रोच याच्यामधला जो लास्ट पॉईंट आहे तो आहे ॲबडोमेन. So next is abdomen. So what is meant by abdomen? So first हेड आपण स्टडी केलेलं आहे. सेकंड थोरॅक्स स्टडी केलं आणि त्यानंतरचा जो नेक्स्ट सेगमेंट आहे किंवा नेक्स्ट जो पार्ट आहे त्याला ॲबडोमेन असं म्हटलं जातं. सो इन शॉर्ट हे जे कॉक्रोचचं हेड आपण पाहिलं. यानंतर नेक्स्ट 3 सेगमेंटपासून बनलेला जो थोरॅक्स आहे हा थोरॅक्ससुद्धा आपण स्टडी केला. आणि या थोरॅक्स नंतर जो लास्ट पार्ट आहे कॉक्रोचच्या बॉडीचा या पार्टला ॲबडोमेन असं म्हटलं जातं. तर हा लास्ट इथून खालचा जो पार्ट आहे हा आपण स्टडी करतोय. सेकंड, दिस ॲबडोमेन इट इज मेड अप ऑफ 10 सेगमेंट्स इन मेल अँड फिमेल. ओके. आता प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला सेगमेंट सांगितलेले आहे. सो फर्स्ट जो आपण पार्ट स्टडी केला तो होता हेड. हेडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं इट इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ 6 सेगमेंट. 6 सेगमेंटच्या फ्युजनने तयार झालं. सेकंड थोरॅक्स मी तुम्हाला सांगितला. याच्यामध्ये 3 सेगमेंट सांगितले आणि प्रत्येक सेगमेंटचा नेम सांगितलं. प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. यानंतरचा नेक्स्ट जो आहे ॲबडोमेन. ॲबडोमेन हा जो पार्ट आहे तो मेल आणि फिमेल दोन्हींमध्येही किती सेगमेंटपासून बनलेला असतो? 10 सेगमेंटपासून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या, मेल आणि फिमेल कॉक्रोच वेगवेगळे असतात. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे हे हर्मॅफ्रोडाईट नाही आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. ओके. सो ॲबडोमेन 10 सेगमेंटपासून बनलेलं आहे. मग आता हे जे ॲबडोमेन आहे या ॲबडोमेनमध्ये मेल आणि फिमेल दोघांमध्येही हाइंड एंडला म्हणजे जवळपास या एंडच्या पोर्शनमध्ये इथे त्यांचं जनायटल पाऊच जे आहे ते तयार झालेलं असतं. जिथं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे ओपनिंग आपल्याला पाहायला मिळतात. सो जसं आपण थोरॅक्समध्ये स्टडी केलं की विंग्स आहेत आणि लेग्स आहेत तसं ॲबडोमेनमध्ये फार वेगळे फीचर. त्याचे जे लेग्स आहेत ते कुठे अटॅच झाले होते? थोरॅक्समध्ये. त्याचे विंग्ससुद्धा कोणत्या ठिकाणी अटॅच झालेले? तर ते सुद्धा थोरॅक्समध्ये. मग आता ॲबडोमेनमध्ये कोणते पार्ट राहतात? तर बाकीचे काही फार वेगळे पार्ट नाही आहेत. तर त्यांचे जनायटल पाऊच मेल आणि फिमेलचे या ॲबडोमेनमध्ये असतात. सो मेन फोकस याच पॉईंटवरती आहे.
ॲबडोमेनमध्ये जेनायटल पाऊच कुठे आणि कसे आहेत, त्यानंतर तिथं कशा कशाचे ओपनिंग आहेत हे तुम्हाला या पॉईंटमध्ये नीट लक्षात घ्यायचं आहे आणि हा पॉईंट NCERTमधून व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. सो बघा, in case of abdomen there are 10 segment. Now in female, ओके, आता फिमेलमध्ये ॲबडोमेनमध्ये जेनायटल पाऊच जे आहे ते कसं तयार झालेलं आहे बघा. सो जेनायटल पाऊच सो फर्स्ट 7th sternum is boat shape. आपण याआधी स्टडी केलेला आहे टर्गा, स्टर्ना आणि प्ल्युरा हे पॉईंट आपले झालेले आहेत. डॉर्सली बॉडीचं जे कव्हरिंग असतं यांना आपण टर्गा आणि व्हेंट्रल जे असतं ते स्टर्ना असं आपण म्हणतो. तर यातलं जे 7th स्टर्नम आहे, 7व्या सेगमेंट, याच्यामध्ये ॲबडोमेनमध्ये सेगमेंट किती आहे टोटल 10. तर त्यातलं जे 7वं सेगमेंट जे आहे त्याचं स्टर्नम बोट शेप असतं. त्यानंतर हे जे बोट शेप स्टर्नम आहे टुगेदर with 8th and 9th sterna फॉर्म जेनायटल पाऊच. सो फिमेल कॉक्रोचमध्ये जेनायटल पाऊच कोणकोणत्या सेगमेंटपासून तयार झालेले, 7th, 8th आणि 9th हे 3 सेगमेंट्स एकत्र येऊन या ठिकाणी मी 2 डायग्रॅम ड्रॉ केलेले आहेत. याच्यामधली ही जी वरची आहे ती मेलची आहे आणि ही खालची जी डायग्राम दिलेली आहे ही फिमेलची आहे. आता याच्यामध्ये पहा, फिमेलमध्ये हा 7th सेगमेंट आहे, हा 8th आहे बघा. 7th, 8th आणि 9th हे 3 सेगमेंट जे आहेत ह्या 3 सेगमेंटपासून यांच्यामध्ये जेनायटल पाऊच जे आहे ते तयार होतं आणि हा जो लास्ट आहे हा 10th सेगमेंट आहे. ओके, सो 7, 8, 9 असे 3 सेगमेंटपासून जेनायटल पाऊच तयार झाला फिमेलमध्ये, हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड थिंग, हे जे जेनायटल पाऊच आहे याच्या अँटेरियर पार्टमध्ये, सो इन अँटेरियर पार्ट, याच्या अँटेरियर पार्टमध्ये कोणकोणते ओपनिंग आहेत बघा. फर्स्ट, फिमेल गोनोपोर. ओके, फिमेल गोनोपोर म्हणजे काय, तर फिमेल गोनोपोर म्हणजे ज्या पार्टमधून गॅमेट्स जे आहेत ज्या ओपनिंगमधून रिलीज केले जातात याला गोनोपोर असं म्हटलं जातं किंवा यालाच जेनायटल ॲपर्चर असं सुद्धा म्हटलं जातं. सो फिमेल गोनोपोर इज ऑल्सो कॉल्ड ॲज जेनायटल ॲपर्चर आणि याच्यामधून जे गॅमेट्स असतील ते गॅमेट रिलीज होतात या गोनोपोरमधून. सेकंड, स्पर्मॅथेकल पोर. स्पर्मॅथेकल पोर म्हणजे असं पोर आहे ज्या ओपनिंगमधून स्पर्म जे आहेत ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केले जातील. तर याला आपण स्पर्मॅथेकल पोर असं म्हणतो. सो याच्यामधून स्पर्म जे आहेत ते रिलीज केले जातात. आणि लास्ट जे आहे ते कोलॅटरल ग्लँड. जेव्हा आपण यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करणार तेव्हा कोलॅटरल ग्लँड जे आहेत या ग्लँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात. तर ते कोलॅटरल ग्लँड जे आहेत याचं ओपनिंग, तर हे 3 ओपनिंग या जेनायटल पाऊचच्या अँटेरियर पार्टमध्ये प्रेझेंट असतात. सो पुन्हा एकदा 3 ओपनिंग रिपीट करते. फर्स्ट, फिमेल गोनोपोर, सेकंड स्पर्मॅथेकल पोर अँड सेकंड कोलॅटरल ग्लँड. सो 3 ओपनिंग आणि त्यांची मिनिंग जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सो फिमेलमध्ये जेनायटल पाऊच कोणकोणत्या सेगमेंटपासून तयार होतं, 7th स्टर्नम टुगेदर विथ 8th अँड 9th स्टर्ना. सो 7वा स्टर्नम 8व्या आणि 9व्या स्टर्नमसोबत म्हणजे 3 सेगमेंट एकत्र येऊन काय तयार झालं आहे, जेनायटल पाऊच. आणि या पाऊचच्या अँटेरियर साईडला फिमेल गोनोपोर आहे, स्पर्मॅथेकल पोर आहे आणि कोलॅटरल ग्लँड प्रेझेंट आहेत. ओके, सो दिस इज अबाउट ॲबडोमेन इन फिमेल. नेक्स्ट जे आहे हे मेलमध्ये ॲबडोमेन कसं आहे ते आपण पाहतोय. सो पहा, ओके, सो फिमेलच्या जेनायटल पाऊचमध्ये 3 गोष्टी सांगितल्या. एक, फिमेल गोनोपोर असतं ज्याच्यामधून गॅमेट जे आहेत ते बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात. स्पर्मॅथेकल पोर जे आहे ते कॉमन ओव्हिडक्टमध्ये ओपन होतं ज्याच्यामधून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेले स्पर्म
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या स्पर्मॅथिकल पोरमधून रिलीज केले जातात आणि कोलॅटरल ग्लँडसुद्धा या जेनायटल पाऊचमध्येच प्रेझेंट असतात. सो हे आपण पाहिलं फिमेलचं ॲबडोमेन आणि त्याच्यामध्ये असणारं जेनायटल पाऊच. तर सेकंड जे आहे इन केस ऑफ दी मेल, तर मेलमध्ये कसं जेनायटल पाऊच फॉर्म झालं बघा. इन मेल ओके, मेलमधलं जे जेनायटल पाऊच आहे हे 2 सेगमेंटच्या फ्युजननी तयार झालेले डॉर्सली 9th and 10th टर्गा दोन्हीमधला डिफरन्स नीट लक्षात घ्या, फिमेल आणि मेलमधला. सो इन केस ऑफ दी फिमेल जेनायटल पाऊच जे आहे ते 7th, 8th आणि 9th स्टर्नांच्या फ्युजननी फॉर्म झालेले आणि इन केस ऑफ दी मेल जेनायटल पाऊच इट इज प्रेझेंट ॲट हाइंड एंड, एकदम एंडला प्रेझेंट असतं जेनायटल पाऊच. शेवटचे 2 सेगमेंट 9th आणि 10th सेगमेंट यांचा जो टर्गा आहे या टर्गाच्या फ्युजननी याच्यामध्ये टर्गा आणि व्हेंट्रली 9th स्टर्ना, व्हेंट्रली 9th स्टर्ना फ्यूज झालेला असतो आणि डॉर्सली 9th आणि 10th टर्गा जो आहे तो फ्यूज झालेला असतो आणि यांच्या फ्युजननी जेनायटल पाऊच जे आहे ते तयार होतं. सो थोडक्यात फिमेलमधलं जेनायटल पाऊच 7th, 8th आणि 9th सेगमेंटच्या स्टर्नाच्या फ्युजननी आणि मेलमधलं जेनायटल पाऊच 9th आणि 10th टर्गा आणि 9th स्टर्नाच्या फ्युजननी मेल जेनायटल पाऊच जे आहे ते तयार होतं. आता हे जे जेनायटल पाऊच आहे याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, जसं आपण फिमेलमध्ये पाहिलं तसं इन केस ऑफ दी मेल फर्स्ट ॲनस इज प्रेझेंट डॉर्सली. ओके, सो आता डॉर्सल साईड म्हणजे पाठीची किंवा वरून दिसणारी साईड त्याला आपण डॉर्सल साईड म्हणतो. सो कॉक्रोचचं मेल कॉक्रोचचं जे ॲनस आहे ते या जेनायटल पाऊचमध्येच, आता फिमेलमध्येही ॲनस प्रेझेंट असणार आहे 10th सेगमेंटमध्ये, मात्र फिमेलचा 10th सेगमेंट जेनायटल पाऊचमध्ये येत नाही. पण कॉक्रोच मेलमध्ये 10th सेगमेंट जेनायटल पाऊचमध्ये येतो आहे आणि याच 10th सेगमेंटमध्ये त्याचं ॲनस जे आहे ते डॉर्सल साईडला प्रेझेंट असतं. नेक्स्ट जे आहे ते मेल जेनायटल पोर, मेल जेनायटल पोर जसं आपण आधी पाहिलं फिमेल गोणोपोर किंवा जेनायटल पोर ज्याच्यामधून गॅमेट जे आहेत ते रिलीज केले जातात, तसं मेल जेनायटल पोर जे आहे याच्यामधून सुद्धा गॅमेट्स रिलीज होतात. आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते गोनॅपोफायसिस, गोनॅपोफायसिस म्हणजे काय, तर गोनॅपोफायसिस हे इन्सेक्टमध्ये असणारा असा ऑर्गन आहे जो कॉप्युलेशनमध्ये किंवा सेक्शुअल इंटरकोर्समध्ये हा ऑर्गन हेल्प करतो. सो सेक्शुअल इंटरकोर्स किंवा गॅमेट किंवा ट्रान्सफर जेव्हा केले जातात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, तर या सेक्शुअल इंटरकोर्समध्ये हे जे फॅलोमियर्स किंवा यांना गोनॅपोफायसिस असं म्हटलं जातं, तर हे गोनॅपोफायसिस हे हेल्प करतात. सो दिस इज अबाउट जेनायटल पाऊच इन मेल. सो यातले कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत, मेलमध्ये जेनायटल पाऊच 9th आणि 10th टर्गाच्या फ्युजननी आणि 9th स्टर्नाच्या फ्युजननी मेल जेनायटल पाऊच तयार होतं. या पाऊचमध्ये डॉर्सल साईडला म्हणजे वरच्या बाजूला ॲनस प्रेझेंट आहे कॉक्रोचचं, मेल कॉक्रोचचं. सेकंड मेल जेनायटल पोर व्हेंट्रल साईडला खालच्या बाजूला असतं आणि गोनॅपोफायसिससुद्धा जेनायटल पाऊचमध्ये येतात जे कॉप्युलेशनमध्ये हेल्प करतात किंवा सेक्शुअल इंटरकोर्समध्ये याला हेल्प करतात. ओके, सो दिस इज अबाउट दी मेल जेनायटल पाऊच. याशिवाय ॲबडोमेनमध्ये अजून एक ऑर्गन आहे तो आहे ॲनल स्टाईल. सो इन केस ऑफ दी मेल कॉक्रोच हॅज ॲनल स्टाईल. ओके, तुम्ही या डायग्रॅममध्ये बघू शकता हा मेल कॉक्रोचची डायग्रॅम ड्रॉ केलेली फिमेल. सो याच्यामध्ये हे जे पिंक कलरचं स्ट्रक्चर आहे याला ॲनल स्टाईल असं नेम दिलेलं आहे आणि हे ॲनल स्टाईल फिमेल कॉक्रोचमध्ये दाखवलेले नाही. सो ॲनल स्टाईल हे स्ट्रक्चर फक्त मेल कॉक्रोचमध्ये प्रेझेंट असतं. आणि सेकंड थिंग अजून एक आहे ते म्हणजे 10th सेगमेंट जो आहे 10th सेगमेंट, मग तो मेल असेल किंवा फिमेल कॉक्रोच असेल, दोघांमध्येही जो 10th सेगमेंट असतो या 10th सेगमेंटमध्ये यांच्याकडे
ॲनल सर्की जी आहे ती प्रेझेंट असते. ॲनल सर्की. सो हे जे थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर तुम्हाला दिसते याला ॲनल सर्की असं म्हटलं जातं. आणि ही ॲनल सर्की मेल आणि फिमेल दोन्हीही कॉक्रोचमध्ये प्रेझेंट आहे. सो हा पॉईंट नीट लक्षात ठेवा. ॲनल सर्की 10th सेगमेंटमध्ये अटॅच आहे. याही पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो. आणि दुसरी गोष्ट, ॲनल सर्की मेल आणि फिमेल दोघांमध्ये आहे. वेगळं स्ट्रक्चर कोणतं आहे तर ॲनल स्टाईल जे मेल कॉक्रोचमध्ये आहे मात्र फिमेल कॉक्रोचमध्ये नाही. सो ॲबडोमेन हा जो लास्ट पार्ट होता याच्यामध्ये आपण पाहिलं की ॲबडोमेन 10th सेगमेंटपासून बनलेला आहे. याच्यामध्ये जे फिमेल आहे यांचं जेनायटल पाऊच 7th, 8th आणि 9th स्टर्नाच्या फ्युजननी तयार झालं. आणि मेलमध्ये जेनायटल पाऊच 9th आणि 10th टर्गाच्या फ्युजननी तयार झालेलं आहे. फिमेलमध्ये अँटेरियर पार्टमध्ये फिमेल गोनोपोर, स्पर्मॅथेकल पोर आणि कोलॅटरल ग्लँड या जेनायटल पाऊचमध्ये प्रेझेंट असतात. आणि मेलमध्ये डॉर्सल साईडला ॲनस, व्हेंट्रल साईडला मेल जेनायटल पोर आणि गोणॅपोफायसिस हे ऑर्गन प्रेझेंट असतात. मी प्रत्येक ठिकाणी मीनिंग सांगितलेलं आहे. त्या वर्ड्सना अंडरलाईन करून मीनिंग लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते वर्ड समजायला सोपे जातील. फिमेल गोनोपोर तुम्हाला सांगितलं फिमेल जेनायटल ॲपर्चर जे गॅमेट्स बॉडीच्या बाहेर रिलीज करायला हेल्प करतं. स्पर्मॅथेकल पोर जे कॉमन ओव्हिडक्टमध्ये ओपन होतात. आता कॉमन ओव्हिडक्ट काय आहे हे या टॉपिकच्या एंडला आपण जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सध्या एवढंच लक्षात ठेवा की त्या पोरमधून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेले स्पर्म फिमेलच्या बॉडीमध्ये रिसीव्ह होतात. आणि कोलॅटरल ग्लँड ही एक ग्लँड आहे जी एगच्या बाजूला केस किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करते. तर ही ग्लँडसुद्धा जेनायटल पाऊचमध्ये प्रेझेंट असते. सेकंड, मेलमध्ये ॲनस सांगितलं मेल जेनायटल पोर ज्याच्यातून गॅमेट्स रिलीज होतील. आणि गोणॅपोफायसिस म्हणजे असे ऑर्गन जे कॉप्युलेशनमध्ये सेक्शुअल इंटरकोर्समध्ये हेल्प करतात. ह्या दोन्हीही डायग्राम नीट लक्षात ठेवा. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की 10th सेगमेंटला काय अटॅच आहे ॲनल सर्की. आणि दुसरी गोष्ट ॲनल स्टाईल जी आहे ती मेलमध्ये असते फिमेलमध्ये नसते. आणि या ॲबडोमेन बरोबरच आपली कॉक्रोचची मॉर्फॉलॉजी जी आहे ती आज कंप्लीट झालेली आहे. मॉर्फॉलॉजीमध्ये आपण 3 पॉईंट स्टडी केले. त्याच्यामधला फर्स्ट जो पॉईंट होता तो होता हेड, सेकंड थोरॅक्स आणि थर्ड ॲबडोमेन. सो हे 3 पॉईंट आपले कंप्लीट झालेले आहेत. हेडमध्ये आपण कंपाऊंड आईज, अँटेनी आणि माउथ पार्ट स्टडी केले. त्यानंतर सेकंड जो आपण पाहिला थोरॅक्स याच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ विंग्स आणि 3 पेअर्स ऑफ लेग स्टडी केले. आणि आत्ता जो आपण पाहिला ॲबडोमेन याच्यामध्ये मेन आपण जेनायटल पाऊच जे आहे दोन्ही कॉक्रोचमधला ते स्टडी केलं. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉक्रोचची ॲनाटॉमी स्टार्ट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.